नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे नागपूर महानगरपालिकामध्ये जी पदभरती आलेली आहे. तर त्याच्या संदर्भात तुम्हाला मी माहिती देणार आहे की कोणकोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. प्रत्येक पोस्टनुसार क्वालिफिकेशनची माहिती देणार आहे. बाकी मी ऑलरेडी काय सांगितलेलं आहे तुम्हाला याची माहिती दिलेली आहे. तर आता काय करूयात आपण NMC रिक्रुटमेंटवर गेल्यानंतर ना तुम्हाला इथं मेन वेबसाईट आहे. त्यानंतर रिक्रुटमेंटवर गेल्यावर तुम्हाला हे ॲडव्हर्टाइजमेंट दिसून जाईल. NMC रिक्रुटमेंट PDF सिलेक्ट केल्यावर ही PDF तुम्हाला ओपन होऊन जाईल. आता ही बघा पदभरतीची ऑलरेडी सांगितलेलं आहे मी 22 तारखेला ही ॲड आलेली आहे. ऑनलाईन फॉर्म 26 तारखेपासून सुरू होणार आहे. 26 ते 9 सप्टेंबरपर्यंत आहे. लक्षात ठेवा. फीजही तुम्हाला तिथेच भरता येणार आहे आणि वेबसाईट हीच असणार आहे. इथेच लिंक सुरू करणार. CBT होणार आहे याची तुम्हाला सांगितलं. आता पदं सांगितली तर टोटल जर पदभरती सांगितली 174 पदांना करीत आहे. तर कनिष्ठ लिपिक आहे, विधी सहाय्यक आहे, कर संग्राहक आहे, ग्रंथालय सहाय्यक आहे, स्टेनोग्राफर आहे, लेखापाल आहे, सिस्टम अॅनलिस्ट आहे, हार्डवेअर इंजिनियर आहे, डेटा मॅनेजर आहे आणि प्रोग्रामर आहे. अशी 174 पदांकरिता. आता एक एक पदाकरिता आपण काय करूयात की कोणकोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात त्याची तुम्हाला मी माहिती देणार आहे. बाकीची माहिती मी तुम्हाला ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर ज्यांनी पाहिलं नाही त्या व्हिडिओ पाहून घ्या. आता कनिष्ठ लिपिकसाठी तुम्हाला कोणत्याही विद्यापीठाची डिग्री पाहिजे असेल, त्याच्यानंतर मराठी 30 आणि इंग्लिश 40ची तुम्हाला टायपिंग पाहिजे असेल, तर सर्टिफिकेट पाहिजे लागेल. आणि कॉम्प्युटर रिलेटेड तुम्हाला काय काय की आवश्यक वेळोवेळी निश्चित केलेल्या याच्यानुसार तुम्हाला पात्रता मिळाली पाहिजे. कॉम्प्युटरचं नॉलेज पाहिजे थोडक्यात. विधी सहाय्यकसाठी तुम्हाला लॉची डिग्री पाहिजे असेल आणि 5 वर्षाचा अनुभव पाहिजे असेल तुम्हाला. ओके, 5 वर्षाचा अनुभव लागेल. त्याच्यानंतर सहाय्यकसाठी कोणतीही शाखेची पदवी लागेल. मराठी 30, इंग्लिश 40ची तुम्हाला टायपिंग लागणार आहे. म्हणजे कॉम्प्युटरचं नॉलेज लागणार आहे. त्याच्यानंतर ग्रंथालय सहाय्यकसाठी तुम्हाला 10वी लागणार आहे. ग्रंथालयाचा सर्टिफिकेट कोर्स लागणार आहे. त्याच्यानंतर स्टेनोग्राफरच्या रिलेटेड तुम्हाला स्टेनोसाठी शॉर्ट हँड तुम्हाला ATची पाहिजे, मराठी आणि इंग्लिश दोन्हीची परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. त्याच्यानंतर टायपिंग पाहिजे 40-30, 40-60 पाहिजे टायपिंग तुम्हाला आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे तुम्हाला. लेखापालसाठी तुम्हाला कॉमर्सची डिग्री लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला 2 म्हणजे तुम्हाला DMF पदवी उत्तीर्ण पाहिजे किंवा किंवा LGSD किंवा GDS अँड ए परीक्षा उत्तीर्णाचं प्राधान्य दिलेलं आहे आणि 5 वर्षाचा अनुभव आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतर सिस्टम अॅनालिस्टसाठी तुम्हाला कम्प्युटरची डिग्री लागेल. त्याच्यानंतर 3 वर्षाचा अनुभव आणि जे याच्यामध्ये कार्यरत आहे सध्या त्यांना प्राधान्य देणार, कर्मचाऱ्यांना प्राधान्य. हार्डवेअर इंजिनिअरला तुम्हाला बघितलं तर सेम तुम्हाला कम्प्युटरची डिग्री लागेल, 3 वर्षाचा अनुभव किंवा 5 वर्षाचा अनुभव लागेल कम्प्युटर हार्डवेअरमध्ये पदविका आणि 5 वर्षाचा अनुभव आणि जे कार्यरत आहेत सध्या महापालिकेमध्ये त्यांना प्राधान्य दिलं आहे. प्रोग्रामरसाठी सेम डिप्लोमा लागणार आहे फक्त कम्प्युटरचा. 1 वर्षाचा अनुभव लागणार आहे आणि प्राधान्य त्याला असणार आहे. त्याच्यानंतर डेटा मॅनेजरसाठी कम्प्युटरची डिग्री लागेल, 3 वर्षाचा अनुभव आणि जे सध्या कार्यरत आहेत त्यांच्यासाठी काय लागेल की त्यांना प्राधान्य दिलं जाईल. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण बाकीचे व्हिडिओचं आपण काय करूयात की बाकी मी शॉर्टमध्ये व्हिडिओ घेऊन आलोय. तर बाकीची तुम्हाला माहिती वेगळ्या व्हिडिओमध्ये मी सांगून देईन. धन्यवाद.